नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 9 मार्च 2026 आणि याच्या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील तूर बाजारभाव बघता बाजार समितींचं कामकाज सुरू होताच अकोला, अमरावती, जालना आणि किल्ले धारूर त्याचबरोबर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये थोडीफार दरवाढ बघायला मिळाली असून राज्यभरातील सुपर क्वालिटी तूर बाजारभावाचा जर विचार केला तर 8,000 ते 8,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात तुरीला बाजारभाव मिळत आहे. अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्हा तालुक्यात आज तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो लासलगाव निफाड. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणचे 6,900 रुपयापर्यंत निघाले आहे. बाजारभावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दबाव बघायला मिळाला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा. 31 क्विंटलपर्यंत तूर आवक या ठिकाणी होती. कमीत कमी तूर बाजारभाव 5,800 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 6,600, तर जास्तीत जास्त दर 6,951 रुपये. त्यानंतर बाजार समिती नांदेड 30 क्विंटल तूर आवक, कमीत कमी दर 6,800 रुपये सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,210 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 50 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि तूर बाजारभावामध्ये हलकासा दबाव बघायला मिळाला असून सर्वसाधारण दर 7,300 रुपये, कमीत कमी दर होते 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा. दुपारपर्यंत आवक होती 3,268 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,100 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 8,050 रुपयापर्यंत होते, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती श्रीरामपूर. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,545, तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरुड राजुरा बाजार. 200 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,910 रुपये, सर्वसाधारण दर 7,394, तर जास्तीत जास्त दर 7,605. त्यानंतर कन्नड. कमीत कमी दर निघाले आहे 6,801 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,076 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर. दुपारपर्यंत 645 क्विंटलची आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर निघाले आहे 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,645, तर जास्तीत जास्त दर 7,990. त्यानंतर बाजार समिती आहे मठ्ठा तूर काळी. कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,645 रुपये. त्यानंतर जालना बाजार समितीमध्ये मित्रांनो तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळाली असून जवळपास 900 क्विंटलची आवक या ठिकाणी दुपारपर्यंत होती. कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,500, तर जास्तीत जास्त दर 7,810 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. 2,225 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,130, तर जास्तीत जास्त दर 8,265 रुपये. त्यानंतर अमरावती. आवक जबरदस्त होती मित्रांनो या ठिकाणी. जवळपास 8,612 क्विंटलपर्यंत आवक, कमीत कमी दर निघालेले आहे 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,699 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी जवळपास 7,082 क्विंटलची. कमीत कमी दर 6,350 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,310 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,345 रुपये. त्यानंतर आरवी बाजार समिती. 605 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,445. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव. आवक आलेली होती या ठिकाणी 85 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 6,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,340 रुपये. त्यानंतर पाचोरा. उत्तर महाराष्ट्रामधून बाजार समिती मित्रांनो 200 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी असताना कमीत कमी दर होते फक्त 6,900 रुपये, सर्वसाधारण दर 7,200, तर जास्तीत जास्त दर 7,450 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो खामगाव जिल्हा बुलढाणा. आवक आलेली होती या ठिकाणी 4,000 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,400 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,082 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार. 242 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,100 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर होते 7,400, तर जास्तीत जास्त दर 7,845. त्यानंतर बाजार समिती आहे
मठ्ठा तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी 42 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 5,600 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,400. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. आवक आलेली होती या ठिकाणी 950 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,350 तर जास्तीत जास्त दर 8,650. त्यानंतर दुधनी आवक 368 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 8,100 तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 8,285 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर. आवक या ठिकाणी आलेली होती लोकल तुरीची 400 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,645 रुपये. सर्वसाधारण दर 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,650 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट. मित्रांनो राज्यातील तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आज हलकीशी दरवाढ बघायला मिळाली असून जवळपास 75 ते 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला उर्वरित राज्यातील तूर बाजारभाव बघता हे स्थिरच आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तूर बाजारभावाची काय परिस्थिती आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे, कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.